नमस्कार, मी मृणाल पवार सकाळ समूहाच्या वतीने आज आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचे आपले पाहुणे हे खूप खास पाहुणे आहेत. हे आपल्याशी गप्पा मारायला आधी सुद्धा आले आहेत आणि हे अतिशय प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असे टीचर आहेत. एक थोडक्यात मी त्यांची पण माहिती सांगते आणि आपल्या सगळ्या उपक्रमाची पण माहिती सांगते. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने 2002 साली सकाळ NI हा उपक्रम सुरू करण्यात आला. सकाळ NIच्या उपक्रमाच्या माध्यमातून एका वर्षात विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण व सर्व समावेशक माहितीपूर्ण 18 अंकांचे वितरण केले जाते. तसेच शाळेनुसार विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा, सेमिनार व मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. आज संपूर्ण महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त शाळा सकाळ NI उपक्रमाशी जोडल्या गेल्या असून आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना उपक्रमाचा लाभ झाला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना मागील वर्षांपासून सकाळ NI अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा तसेच महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी मैत्री डिजिटल युगाशी या अभियानाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कौशल्यपूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण व प्रयोगशील उपक्रम आणि अध्यापनाच्या विविध पद्धती याविषयी विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरील मार्गदर्शकांचा मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमास सर्व शिक्षक वर्गांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन सकाळ NI टीचर्स एडिशन या नावाने फेसबुक ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपवर सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांच्या कार्यशाळेचे व्हिडिओ पाहण्यास मिळतील. सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की हा ग्रुप आपण सगळ्यांनी जॉईन करा. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि सकाळच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी शैक्षणिक आव्हाने आणि तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर भारतातील पहिले ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित सिंह दिसले यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येत आहे. रणजित सिंह दिसले यांना QR कोडच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन 140 देशातील 12,000 शिक्षकांमधून युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा 2020 मधील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविल्यावर ते पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. 7 कोटी रुपये ही पुरस्कार प्रति मिळालेल्या रक्कमेचे 50% रक्कम अंतिम फेरीतील 9 स्पर्धक शिक्षकांना त्यांच्या देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच उर्वरित रक्कम टीचर इनोव्हेशन फंड साठी त्यांनी दिली आहे. आता मी रणजित सिंह दिसले यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. परत एकदा थँक्यू सो मच. तुम्ही परत वेळ काढून दुसऱ्यांदा आमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला आला. इट इज बीन सच अ प्लेजर. आणि आम्ही सगळे वाट पाहतो आहोत आपण काय सगळ्यांना नवीन शिक्षक एज्युकेशनला बघायची नवीन पद्धत ही आपण कसं आमच्या सगळ्यांना सांगणार आहात. म्हणून थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर गिव्हिंग युअर टाइम टू ऑल. थँक्यू. Thank you so much for such a warm welcome. आज या महत्त्वपूर्ण दिवशी शिक्षक दिनी आज सहभागी झालेल्या सर्व शिक्षक बांधवांना देखील मी या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि बघा आपल्या या कोरोनाच्या काळामध्ये कशा पद्धतीनं शिक्षकांचं जीवन बदललं आहे. आय विल टीच यू इन अ रूम. अगोदर आपण म्हणायचो की आय विल टीच यू इन अ रूम, पण आता आपण असं म्हणतोय आय विल टीच यू ऑन अ झूम. I will teach you in your house. I will teach you with a mouse. I will teach you here and there. I will teach you because I care.
शिक्षकांबद्दलची, शिक्षकांच्या समर्पण वृत्तीची, त्याग वृत्तीची आपल्याला कल्पना देणाऱ्या ह्या 4 ओळी मी आपल्याशी शेअर केल्या. याच्यातूनच लक्षात येते की शिक्षक नेमक्या कोणत्या भावनेने या पेशामध्ये काम करत असतात. हा एक व्यवसाय न बनता एक त्यांच्यासाठीचा एक व्रत बनलेला असतं. आणि मग या 21व्या शतकातल्या शिक्षकांना जेव्हा असं काही पॅन्डेमिक आलं किंवा असे काही अनैसर्गिक परिस्थितींना सामोरं जावं लागलं, तेव्हा त्यांच्यासमोर अनेकविध आव्हानं निर्माण झालेली आहेत. आणि नेमकं त्याच काही आव्हानांचा आपल्याला आज उहापोह करायचा आहे. आणि त्याच्यातून मार्ग कसे काढता येतील, शिक्षकांना वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींची ओळख कशी करून घेता येईल, आणि या शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून एक सशक्त समाज आणि एक सशक्त असा देश, बलशाली देश कसा घडवता येतो, याच्याविषयीचं आज मनोगत मी व्यक्त करू इच्छितो. सर्वप्रथम सकाळ माध्यम समूहाचा मी आभार मानतो की त्यांनी शिक्षकांकरिता जे काही उपक्रम राबवण्यात आहेत, सकाळचं NIचं टीचर्स पेज असू द्यात किंवा त्यांचे इतर उपक्रम जे वृत्तपत्राच्या माध्यमातून, माध्यम समूहाच्या माध्यमातून जे सुरू आहेत, त्याकरिता त्यांचे आभार व्यक्त करायला हवेत. कारण असं फार क्वचित दिसतं की शिक्षकांच्या कार्याला, शिक्षकांच्या कामाला एखाद्या माध्यम समूहाने इतक्या मोठ्या प्रमाणात, व्यापक प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि त्याला पुढे घेऊन गेले. सोलापूरच्या सकाळच्या बद्दल मला थोडंसं इथं आवर्जून सांगावंसं वाटेल की सोलापूर सकाळ आवृत्तीने राज्यभरात पहिल्यांदाच असं केलं की त्यांनी वर्षभर शिक्षकांच्या कार्याला प्रसिद्धी देणारी वर्षभर मालिका चालवली. म्हणजे त्यांचा फ्रंट पेज वरती दररोज शिक्षकांच्या स्टोरीज प्रकाशित व्हायच्या. म्हणजे 365 दिवस ती वृत्त मालिका चालली आणि फ्रंट पेज वरती चालली. परंतु याचं इम्पॅक्ट किंवा याचं व्हॅल्युएशन जे आहे ते आता माध्यम समूहाच्या मॅडमला समजून येईल की किती मोठं योगदान त्याच्यामुळे झालेलं आहे. आणि लाखो रुपयांचा निधी, लोकसहभाग या सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून सोलापूरच्या शाळांमध्ये उभा राहिला. तर ही एक ताकद असते वृत्त समूहाची आणि ते नेमकं काम या माध्यम समूहातून होतं, याचा मला आनंद आहे. शिक्षकांपुढील आत्ताच्या काळामध्ये फार आपण एका वेगळ्याच परिस्थितीतून जात आहोत. आम्ही कधीही या परिस्थितीची कल्पना देखील केली नव्हती आणि याच्यासाठी आपण प्रिपरेशन देखील केलेली नव्हती. असं काही होईल, असं काही घडेल हे आमच्या कोणाच्याही डोक्यामध्ये नव्हतं. मग नेमकं प्रतिसाद देत आपण कशा पद्धतीनं पुढे चाललेलो आहोत याचाही थोडा विचार करायला हवा. 2020 साल आठवा, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा किंवा मार्चचा पहिला वीक मध्ये बघा की अचानक आमच्या समोर संकट आले की आता उद्यापासून शाळा बंद आहेत, सर्व लॉकडाऊन सुरू होतोय आणि शिक्षकांचं काम थांबण्यात आलंय. शिक्षण ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया असते असं आपण म्हणतो, पण त्या प्रक्रियेला पहिल्यांदाच तिथं कुठेतरी फॉर्मल पद्धतीनं तडा गेला. म्हणजे पूर्णतः शिक्षित प्रक्रिया खंड पडला तिला. शिक्षकांना मुलांपर्यंत पोहोचता येईन असं झालं, मुलांना शिक्षकांपर्यंत त्यांचा काही लर्निंग आहे ते शेअर करता येणार, अशी काहीशी घुसमट होऊ लागली या शिक्षण प्रक्रियेत. मग याच्यावरती उपाय म्हणून आपण ऑनलाईन शिक्षण, अर्थात ते ऑनलाईन शिक्षणाने वळत असताना आपण तितकीशी तयारी न करता गेलो, त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. म्हणजे जी मूळ समस्या होती त्या समस्येचा गुंता वाढत गेला आणि मग आपल्याला 1 वर्षानंतर लक्षात येऊ लागले की ऑनलाईन शिक्षणामध्ये तितकंसं मुलांना अट्रॅक्शन नाहीये किंवा मुलं त्याच्यातून शिकत नाहीयेत. तर कोणत्याही समस्येचा मूळवर, खोलवर जाऊन विचार जर आपण केला, विशेषतः शिक्षणाच्या बाबतीतल्या सध्याच्या घडीला शिक्षकांसमोरची फार मोठी समस्या आहे की मुलांना पुन्हा एकदा शाळेत आणणं, शिक्षणाविषयीची गोडी लावणं. 1-1.5 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. अनेक खेड्यापाड्यातल्या शाळांमध्ये मी बघतोय की मुलांना आता पुन्हा शिक्षणाच्या शाळेच्या प्रवाहात आणणं हे खूप मोठं आव्हान शिक्षकांसमोर निर्माण झालेलं आहे. आणि ही आलेली मुलं परत शाळेत टिकवणं, कारण 1.5 वर्षामध्ये त्यांना फॉर्मल पद्धतीने शिक्षण घेणं आणि त्याच्याविषयीची गोडी जी आहे ती काहीशी कमी झालेली आहे. आणि मग अशी गोडी नसणारी मुलं जेव्हा आता शाळेत येतील, अशा मुलांना कशा पद्धतीने घेऊन जायचं. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, समजा की मी आता 4थीच्या वर्गातल्या मुलांना शिकवतो आहे 2021 मध्ये. ही मुलं मागच्या वर्षी 2020 सालामध्ये 3रीच्या वर्गात होती आणि त्याच्या 1 वर्ष अगोदर अकॅडमिक इयर मध्ये ती 2रीच्या वर्गात होती. सो 2रीच्या वर्गाच्या शेवटाला त्यांना असं लक्षात आले की शाळा बंद आहे. आता त्याचं 3रीचं पूर्ण ऑनलाईन झालं आणि डायरेक्ट ती 4थीच्या वर्गात आलेली आहे. म्हणजे 2रीतून डायरेक्ट जम्प करत ती 4थीच्या वर्गात आलेली आहे. आणि मग तो मधला जो लर्निंग गॅप आहे, तो गॅप कसा भरून काढायचा. कारण आता जर तुम्ही त्यांना, आताच्या घडीला जर शाळा सुरू होण्याची परिस्थिती राज्यातल्या किंवा देशातल्या अनेक राज्यांमध्ये ती सुरू झालेली आहे
आणि मग अशी भिन्न लर्निंग कॅपॅसिटी आणि लर्निंग गॅप असणारी मुलं जर समोर आली तर तो क्लास खूप डायव्हर्स होऊन जातोय. म्हणजे काही जणांच्या लर्निंग गॅप खूपच जास्त असेल, काही जणांचा थोडाफार असेल. अशा वेगवेगळ्या लर्निंग गॅप असलेल्या मुलांना एका स्तरावरती आणणं आणि एका पातळीवरती आणणं आणि ते विशिष्ट अध्ययन निष्पत्ती त्याच्यातून अचीव्ह करणं, हे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं चॅलेंज शिक्षकांसमोर आहे. याच्यासाठी शिक्षक तयार आहेत का, असं काही आपल्याला याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण तितकेसे सक्षम आता आहोत का, याचा देखील प्रत्येकाला विचार करणं फार गरजेचं झालेलं आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे अशा परिस्थितीला कसं सामोरं जावं याचं प्रशिक्षण आम्हाला बिलकुलच दिलं गेलेलं नाही. त्याच्यामुळं ह्या भिन्न परिस्थितीला आम्ही आता कसे टॅकल करणार आणि ज्या पद्धतीनं आता आपले प्रयत्न सुरू आहेत ते पाहता तो लर्निंग ते जे लर्निंग आउटकम्स आहेत किंवा अध्ययन निष्पत्ती आहेत, 2019च्या शेवटाला 20च्या स्टार्टिंगला मुलांमध्ये होत्या, त्या अध्ययन निष्पत्ती किंवा त्या क्षमता पुन्हा एकदा मुलांमध्ये निर्माण करणं, हेच मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं मोठं आव्हान आहे शिक्षक म्हणून आमच्या समोर. शिक्षण व्यवस्थेसमोरची आव्हानं अधिक वेगळी आहे या कोरोनाच्या काळामध्ये, तर ती अधिकच गुंतागुंतीची होऊन बसलेली आहे. कारण काय होतं बघा, युनेस्कोचा अहवाल जो मी वाचला त्याच्यामध्ये असं दिसून आलं की जेव्हा 3 महिन्याचा लर्निंग मुलांमध्ये खंड पडतो शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये, तर तो खंड भरून काढण्यासाठी ते जे लर्निंग लॉस होतो, तो लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी त्याला 1.5 वर्ष लागतात. इथे तर आपल्या मुलांना जवळपास 1 ते 1.25 वर्ष झालेलं आहे लर्निंग गॅप निर्माण, म्हणजे शिक्षणामध्ये खंड पडलेला आहे. आणि हा खंड भरून काढण्यासाठी किती वर्ष लागतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे आता इथून पुढे वाटचाल करताना शिक्षकांना आता मुलांच्या क्षमता वृद्धीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. अध्ययन निष्पत्ती कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये त्या क्षमता रुजवता येतील आणि त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी त्यांना कसं सक्षम करता येईल मुलांना, हे पाहणं गरजेचं आहे, हे या निमित्ताने सांगावं असं वाटतं. दुसरं, त्याच वेळी या क्षमता किंवा ही आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आमच्यामध्ये काय आहे, आमच्याकडे काय आहे की ज्याच्यामुळे आपण हे आव्हान परतवून लावू शकतो. तर मला असं वाटतं की आमच्याकडे सर्व शिक्षकांकडे आता तंत्रज्ञान आहे की ज्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुम्ही या अशा आव्हानांना सामोरे जाऊ शकता. म्हणजे कसं तंत्रज्ञान वापरता येईल किंवा काय नेमकं याच्या बाबतीत करता येईल, हे देखील थोडंसं मी सविस्तर सांगू इच्छितो. मुलांना शिक्षणाविषयीची गोडी लावण्यासाठी जे छोटे छोटे गॅजेट, जसं आता आपण एक छोटंसं ऍप इंट्रोडक्शनला पाहिलं की मराठी डीजी माध्यम MDM ऍप जे आहे, ज्याच्यातून शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक कशी करता येईल. म्हणजे मुलांना आता पाठ्यपुस्तकातील घटक, पाठ्यांश किंवा अभ्यासक्रम जो आहे तो कशा अधिक रंजक पद्धतीनं आणि नाविन्यपूर्ण पद्धतीनं मुलांपर्यंत सादरीकरण करता येईल, याच्याकडे आता जास्त लक्ष द्यायला हवं, जेणेकरून मुलं अधिक आनंददायी पद्धतीनं या शाळांमध्ये शिकायला सुरुवात करतील आणि त्याच्यातून शिकणं आणि शिकण्याची प्रक्रिया अधिक सुलभतेनं आणि अधिक रंजक पद्धतीनं होईल. या ठिकाणी तंत्रज्ञान तुम्हाला अनेक बहुविध पद्धतीने वापरता येऊ शकतं. तुमच्या शाळेमध्ये जे काही डिजिटल साधनं आहेत, तंत्रज्ञानाची साधनं आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करणं फार महत्वाचं आहे आणि ते वापर करण्यासाठीच्या क्षमता, तसे स्किल शिक्षकांकडे असणं, ते स्किल शिक्षक असणं ही देखील काळाची गरज झालेली आहे. कारण तुम्ही बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा हा ऑनलाईन टीचिंगचा भाग सुरू झाला, तेव्हा अनेक शिक्षण संस्थांनी, अनेक सरकारनी शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले आणि कशा पद्धतीने ऑनलाईन शिकवावं हे शिक्षकांना सांगण्यात आलं आणि ते सांगण्यासाठीचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. पण त्याच वेळी ऑनलाईन पद्धतीने कसं शिकावं याच्याकरिता मुलांसाठी काही प्रशिक्षण वर्ग आयोजित केल्याचं मी तर ऐकलं नाही. याच्यातून काय दिसून येतं? एकच दिसतं की जी मुलं आज आमच्या समोर आहेत ती टेक सॅव्ही आहेत, टेक फ्रेंडली आहेत, त्यांना तंत्रज्ञानाची आवड आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसं शिकावं हे त्यांना चांगल्या पद्धतीनं समजतंय. आता हा शिक्षकांच्याच समोरचा मोठा प्रश्न आहे की आता आपण त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने कसं शिकवावं आणि ती गरज भागवण्यासाठीच आपल्याला स्वतःला तंत्रज्ञानाचं फॉर्मल पद्धतीनं किंवा फॉर्मल पद्धतीचं प्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही अनेक माध्यम समूहांचे, जसं की सरकारने आयोजित केले, अशा वेगवेगळ्या वेबिनार्स मध्ये सहभागी व्हा, तिथल्या शिक्षकांचे अनुभव ऐका,
त्यांनी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे, कशा पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवा शिका, तरच तुम्हाला मला वाटतं की ते या समस्यांवरती उपाय शोधता येईल. कारण आपण असं वारंवार म्हणतो की शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. तर तुम्ही शिक्षक इतरांसाठी असता, पण तुम्ही स्वतःसाठी एक विद्यार्थी असता. जशी माझी ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की हे एक शिक्षक आहे. माझी शिक्षक ही ओळख त्यांच्यासाठी आहे, पण माझ्यासाठी मी एक विद्यार्थी आहे. विद्यार्थी असलात की तुम्ही सातत्याने नवीन नवीन गोष्टी शिकत राहता आणि शिकलेल्या गोष्टी इतरांशी शेअर करत राहता, मग तेव्हा तुम्ही शिक्षकाच्या रोलमध्ये जाता. त्या अर्थाने प्रत्येक जण, प्रत्येक नागरिक हा एक विद्यार्थी पण आहे आणि तो एक शिक्षक देखील आहे. आता स्पेसिफिक तुम्ही आम्ही शिक्षक जे शिक्षक या पदावरती काम करतो आहोत, अशा व्यक्तींना, अशा लोकांना या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण मिळणं फार गरजेचं आहे. आणि ते प्रशिक्षणासाठी तुम्हाला स्वतःलाच आता पुढाकार घेऊन शिकण्याची इच्छा दर्शवावी लागेल. कारण बघा, इच्छा असेल तर मार्ग सापडतो. ज्याला शिकण्याची इच्छा निर्माण झाली तो शिकत गेला. तुम्ही एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्यांची गोष्ट ऐकली असेल की कसं एकलव्याला मनामध्ये ती शिकण्याची तीव्र इच्छा होती आणि त्या इच्छेमुळेच तो पुढे इतका मोठा धनुर्धर झाला. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला देखील आता शिकण्यासाठीची जी भूक आहे, शिकण्याची जी इच्छा आहे, ती दाखवावी लागेल शिक्षकांना की येस, मला काहीतरी आता नवीन शिकायचं आहे, मला माझ्या मुलांना काहीतरी नवीन वेगळे अनुभव द्यायचे आहेत, जेणेकरून त्यांना परत एकदा शाळेच्या बद्दल गोडी, आवड निर्माण होईल. ती परत हसत खेळत आपल्या शाळांमध्ये येतील आणि शिक्षकांकडून नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक राहतील. कारण शिकवण्यापेक्षा शिकण्याची इच्छा निर्माण करणं हे फार महत्वाचं आहे आत्ताच्या घडीला. जसं म्हटलं जातं की युद्धामध्ये सैनिकांना मारून युद्ध जिंकता येत नाही, केवळ सैनिकांनाच मारून युद्ध जिंकता येत नाही, तर युद्ध लढण्याची इच्छाशक्ती सैनिकांची मारली की त्या क्षणी युद्ध जिंकणं खूप सोपं होऊन जातं. म्हणजे आता जरी तुमच्या रायफल अशी अत्याधुनिक शस्त्र आहेत, पण त्या शस्त्रांनी लढण्याची इच्छा नसेल तर युद्ध जिंकणं समोरच्यांना खूप सोपं जातं. तशाच पद्धतीने मी सांगतोय की शिक्षकांमध्ये जर शिकण्याची इच्छा निर्माण झाली, शिक्षकांनाच वाटलं की येस, आय कॅन डू, मला हे आता करायला, इच्छाशक्ती शिक्षकांमध्ये निर्माण झाली, तर मला वाटतं की आताच्या आव्हानांना आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांना देखील आम्ही अतिशय सक्षमपणे सामोरे जाऊ शकतो. आणि ते सामोरे जाण्यासाठी क्षमता तुमच्यामध्ये आहे. तो विश्वास स्वतःवरती ठेवा, ट्रस्ट युअरसेल्फ की येस, आय कॅन डू. आणि त्याच्याकरिता जर तुम्हाला काही मदत लागत असेल, काही सहकार्य लागत असेल, तर तुमच्याकरिता खूप मोठे नेटवर्क शिक्षकांचं आहे. 2-3 गोष्टींचा पण या ठिकाणी तंत्रज्ञानाशी रिलेटेड समूहांचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही जगभरातल्या, जसं आपल्याकडे शिक्षक संस्था असतात, शिक्षकांच्या संघटना असतात, त्या राजकीय भाग त्यातला जरी सोडला तरी त्या संघटना देश पातळीवरती आणि जगाच्या पातळीवरती देखील आहेत. फक्त त्या शैक्षणिक अंगाने विचार जास्त करतात. आणि मग अशा टीचर्स नेटवर्कचा भाग व्हा. अनेक मोठ्या मोठ्या नॅशनल जिओग्राफिक सोसायटी असू द्या, मायक्रोसॉफ्ट असू द्या, गुगल असू द्या, यांच्या टीचर्स साठीच्या कम्युनिटीज आहेत, जिथं जगभरातले इनोव्हेटिव्ह टीचर्सचे खूप मोठं नेटवर्क उभा केलेला आहे. आणि त्या नेटवर्कचा भाग व्हा. तिथून तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. आपल्याकडे वर्गामध्ये ज्या समस्येला आपण सामोरे जातो, तशीच समस्या जर इतर भागातला शिक्षक समस्या फेस करत असेल, तर तो कोणत्या पद्धतीचे उपाय शोधतो, कोणत्या पद्धतीचे उपाय ट्राय आउट करतो, हे देखील तुम्हाला समजेल. आणि नेमकं ते समजून घेण्यासाठी आता नेटवर्कचा भाग होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या जर तुम्हाला या सेशन मधून, आजच्या या सत्रातून जर काही तुम्हाला घेऊन जायचं असेल, तर तुम्ही स्वतःशी निश्चय करा की मी आज ह्या 5 सप्टेंबर दिनी माझ्या स्वतःच्या व्यावसायिक शिक्षणासाठी मी काहीतरी करणे आणि कायम करणार, तर मी अशा एखाद्या नेटवर्कचा भाग होईल की जिथं मला काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी समर स्कूलमध्ये पार्टिसिपेट होतो. त्या समर स्कूलमध्ये मला वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींची ओळख होते. मला स्वतःलाच एक शिक्षक म्हणून नव्याने उलगडता आणि समजून घेता येतं. स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी स्वतःच आता आपल्याला पुढे येऊन प्रयत्न करायला हवेत. कारण हे कल्चर, ही मानसिकता मी इतर देशातल्या शिक्षकांमध्ये पाहतो. कारण ते या कोणत्याही कामाकडे प्रोफेशनलिझम आणि ते काम करण्याची पद्धत देखील त्या स्वरूपाचीच असते. त्यामुळे आता शिक्षक म्हणून आपण केवळ आपल्या विशिष्ट कामापुरतं मर्यादित नव्हता, ते अपडेट
असणं आणि अपग्रेडेड विचार असणं, कार्यकृती असणं हे फार गरजेचं आहे. आम्ही सर्वजणच चांगलं शिकवतो आहोत. आता आपल्याला चांगल्या शिकवण्याच्या टप्प्यावरून अधिक चांगल्याकडे जायचं आहे. त्याच्यामुळे अधिक चांगलं करायचं असेल, अधिक चांगल्या पद्धतीनं मुलांना शिकवायचं असेल तर काहीतरी नवीन तुम्हाला शिकवून घ्यावं लागेल. आणि शिकण्यासाठीचे मार्ग तुम्हाला मी सांगितले की अशा वेगवेगळ्या कम्युनिटीचा भाग होऊ शकता. त्याच्याशिवाय खान अकॅडमी सारखे रिसोर्सेस आहेत, तिथं वेगवेगळ्या विषयांवाईज, म्हणजे काही शिक्षक गणितच शिकवत असतील तर त्यांच्यासाठी त्याच्या सब्जेक्ट नुसार वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत, किंवा ब्रिटिश काउन्सिल्स आहेत, त्यांच्या इंग्रजी या विषयासाठी त्यांची डेडिकेटेड कम्युनिटी आहे. तशा कम्युनिटीचा भाग होऊ शकता. आणि तिथे तुम्हाला प्रोफेशनली ग्रो होण्याची पण संधी मिळते. त्याच्यामुळे तुमच्या मनात एक कॉन्फिडन्स येईल, अरे मला जो वर्गात माझ्या ही जी समस्या आज हे करत होते, मी भेडसावत होते, तशी समस्या तर त्या कर्नाटक मधल्या पण शिक्षकाला तीच समस्या होती, पण त्याचा जो उपाय आहे तर तो खरंच खूप चांगला आहे. मग तो मी माझ्या वर्गामध्ये कशा पद्धतीने राबवू शकतो याचा विचार करायला तुमचं मन उद्युक्त होईल. आणि जेव्हा तुमच्या समोर असे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील, वेगवेगळे उपाय समोर दिसतील, तेव्हा त्यातला बेस्ट पॉसिबल ऑप्शन किंवा बेस्ट पॉसिबल वे तुम्ही ट्राय आउट कराल, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स समोर राहतील. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आजच्या शिक्षक दिनी करायला हवा. शिक्षक दिनी शिक्षकांचं कौतुक तर होतच. शिक्षक दिन कसा सुरुवात झाला याच्याबद्दलचा लेख मी आज सकाळी वाचत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की भारताचे जे दुसरे राष्ट्रपती आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन, तर त्यांना त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांचे विद्यार्थी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की आज आपण तुमचा वाढदिवस साजरा करूया. आणि मग त्यावेळेस ते राष्ट्रपती राधाकृष्णन म्हणाले की तुम्ही फक्त माझ्या एकट्यासाठी हे करू नका, तर तुम्ही हे समस्त शिक्षक वर्गांसाठी करा. शिक्षक वर्गांचा कामाचा आनंद, कामाचं यश साजरं करा. आणि मग तिथून तो सुरुवात झाली की त्यांच्या जन्मदिनीच हा शिक्षक दिन, म्हणजे शिक्षकांप्रतीची एक आपली भावना जी आहे ती व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस अशा पद्धतीने सुरू झालेला आहे. तर या दिवशी शिक्षकांना मान सन्मान मिळतो, अर्थात तो दररोज, दरवर्षी, दर दिवसागणिक मिळत असतो. शिक्षक म्हणून आपण शिक्षक दिनी स्वतःला काय ठरवणार, या पेशाला मी काय देणार, या पेशाप्रती माझी काय भावना असेल, तर मला असं वाटतं की स्वतःशी निश्चय करा की आज मी अशा एका चांगल्या लाईक माइंडेड शिक्षकांच्या नेटवर्कचा भाग होईल, जिथून मला काहीतरी नवीन नवीन शिकायची संधी मिळेल. मला देखील माझ्यासारखे अनेक असे लाखो शिक्षक दिसतात राज्यात आणि देशात आणि जगभरात की जे चांगल्या पद्धतीचं काम करतात. पण आता केवळ चांगल्यावरती थांबून चालणार नाही, चांगल्याच्या पुढे जायला हवं. शिक्षण प्रक्रिया आम्हाला काय देते? एक माणूस घडवण्याचं काम आपली शिक्षण पद्धती करते. केवळ तुम्हाला पुस्तकी ज्ञान देऊन आता चालणार नाही, कारण पुस्तकी ज्ञानातून काय मिळेल, एक वेळ तुम्हाला नोकरी मिळेल, पण माणूस म्हणून जगण्यासाठीचं ज्ञान हे जगाच्याच शाळेमध्ये मिळू शकतं. आणि त्या जगातल्या शाळेतले विद्यार्थी घडवण्याचं काम आम्ही करतो आहोत. एक प्रकारे आपण जगाला आकार देण्याचं काम करतो, देशाला घडवण्याचं काम करतो आहोत. इतका हा महत्वाचा पेशा आहे. वारकी फाउंडेशन आणि युनेस्कोच्या वतीनं 2016 मध्ये एक सर्वे करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये जगभरातले टॉप 10 प्रोफेशनल्सचा सर्वे करणार की विद्यार्थ्यांना काय वाटतं, मध्यमवयीन पालकांना असं काय वाटतं की कोणता प्रोफेशन चांगला आहे. तर तुम्हाला सांगतो, त्या टॉप 10 मध्ये शिक्षकी पेशा हा 4थ्या नंबरवरती होता जगातल्या. सेम पद्धतीचाच प्रश्न आणि तसा सर्वे मी महाराष्ट्रामध्ये केला आणि शिक्षकांनाच विचारलं खरं तर की तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपल्या मुलाने शिक्षक व्हावं, तितका हा पेशा समाजामध्ये स्थान ठेवून आहे का? तर त्यामध्ये मात्र टॉप 10 मध्ये शिक्षकी पेशा स्थान मिळवू शकला नाही. तर मला असं वाटतं की आता आपल्याला शिक्षकी पेशाकडे एक यंग जनरेशन अट्रॅक्ट करायला हवी, जेणेकरून त्या यंग जनरेशनकडे एक एक्झाम्पल असेल की शिक्षकी पेशा देखील तितकाच तोलीमोलाचा आहे जितका इतर पेशांना स्थान मिळतं, तितकं इतर पेशांना मान सन्मान मिळतो. तर हा मान सन्मान मिळवून देण्याचं काम तुमच्या आमच्यासारख्या शिक्षकांकडे आहे आणि ते मिळवून देणं हेच आपल्या समोरचं महत्वाचं आव्हान आहे. तुम्ही जर मागच्या काही वर्षांमध्ये किंवा अगदी पुराण काळांमध्ये गेला की गुरूंना किती मान होता. गुरु द्रोणाचार्य किंवा महाभारत, रामायणच्या कथा आपण ऐकतो, तिथं बघा त्यावेळेस गुरुजनांना दिला जाणारा मान आणि आत्ताच्या काळात गुरुजनांना असणारा मान याच्यामध्ये खूप तफावत आहे.
हा मान सन्मान, ती प्रतिष्ठा परत मिळवणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. आणि ते मिळवून देण्यासाठीच समोरचं आव्हान तुमच्या समोर आहे. आणि ते मिळवून देण्यासाठी स्वतः प्रेरित व्हा शिक्षकांनो. तुम्ही स्वतःच इतरांना प्रेरित करू शकता, तुम्ही स्वतः प्रेरित करू शकता. आणि ते वैभव शिक्षकी पेशाचं, तो मान, तो सन्मान शिक्षकी पेशाला मिळवून देणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. मी जेव्हा अनुभवतोय की ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर राज्यभरातल्या आणि देशभरातल्या शिक्षकांना आनंद झाला, सर्वसामान्य व्यक्तींना देखील झाला. आणि एका क्षणामध्ये सरकारी शाळांतल्या शिक्षकांकडे आणि सरकारी शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलून गेला. पण आता ही जबाबदारी तुमच्या आमच्यावरती आहे. ती जी बदललेली मानसिकता आहे ती सकारात्मक अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे नेणं आणि तसं काम आपल्या समोर समाजासमोर मांडणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपण सगळे काम चांगलं करतोच आहोत, पण त्या चांगल्या कामाची प्रसिद्धी देखील अनेक वेळा मला असं वाटतं की ते डॉक्युमेंटेशन म्हणूयात किंवा त्याचं रेकॉर्डिंग असं फारसं काही आपण करत नाही. आणि ते करण्यासाठी तितकासा वेळ आपल्याकडे मिळत नाही. अर्थात मला कमेंट बॉक्स मधून दिसतंय की अनेक शिक्षक म्हणतायत की सर आमच्याकडे शाळाबाह्य कामांचा अतिरिक्त ताण आहे. एक जण शिक्षक म्हणतायत की सर आम्हाला सरकारने मानसिकरित्या कमकुवत केलेला आहे. ही फॅक्ट आहे, तुम्ही जे म्हणता आहात ते खरंच आहे, असं नाही की ते बिलकुलच खोटं आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यावरती देखील मात करून आपल्याला पुढे जायला हवं. समस्यांचा उहापोह करत बसलो, त्याच्याविषयी चर्चा करत बसलो तर समस्या सुटत नाही. समस्यांचा सकारात्मक विचार करून त्याच्यावरती उपाय कोणते शोधता येऊ शकतात त्याचा जास्त विचार करायला हवा, ना की समस्यांचा. आणि म्हणूनच मी आजच्या या प्रश्न विचारमालेमध्ये समस्यांविषयी जास्त फोकस न करता मी तुम्हाला उपाय जास्त सांगतो आहे की जेणेकरून समस्या आहेत ते सांगण्यासाठी माझी किंवा इतरांची गरज नाही. ती समस्या सर्वांनाच दिसत आहेत, पण त्याचे सोल्युशन्स काय असू शकतात. तर आजच्या या घडीला या देशाला वी नीड इनोव्हेटर्स, वी नीड प्रॉब्लेम सॉल्व्हर्स, क्रिएटिव्ह थिंकर्स. हे लोक गरजेचे आहेत या देशाच्या विकासासाठी. आणि हे घडवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही आम्ही शिक्षक जर समस्यांनाच कवटाळून बसलो तर आपण कसे प्रॉब्लेम सॉल्व्हर्स निर्माण करणार. समस्यांचा उपाय शोधणारे विद्यार्थी आणि तसे नागरिक तुम्ही कधी घडवणार जर शिक्षकच स्वतः समस्यांना कवटाळून बसला तर. तर मला असं वाटतं शिक्षकांना ती मरगळ झटकून टाका. समस्यांचं जे जांजळ आहे तुमच्या समोर, ते जाळं आहे ते फेकून द्या आणि एक सकारात्मक ऊर्जेने समोर जा. तुम्हाला दिसेल की ह्या जगात देखील सकारात्मकतेची ऊर्जा खूप असते. आपण वारंवार नकारात्मक विचार करतो, नकारात्मकतेचीच ताकद जास्त वाढवत राहतो, नकारात्मकतेला नकळत प्रोत्साहन देतो. पण मला असं वाटतं की जरा काही क्षण, पुढचे काही दिवस सकारात्मकतेचे पण विचार करा, सकारात्मकतेची ताकद अनुभवा आणि मग तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं सकारात्मक विचार केलं हे चित्र बदलवण्यासाठी फारसा वेळ लागणार नाहीये. आणि हे बदलवण्यासाठीच तुमच्या आमच्या सगळ्या शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. एक शिक्षक संपूर्ण समाजातल्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचं चित्र बदलू नाही शकणार. त्याच्यासाठी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हे प्रयत्न करत असताना जर तुम्हाला कधी अडचण आली तर यू कॅन रीच आउट. तुमचा जसं आता मृणाल मॅमने सांगितलं की त्यांनी पण आता टीचर्स कम्युनिटी स्थापन केलेली आहे. त्या टीचर्स कम्युनिटीमध्ये जा, तिथं फेसबुक ग्रुपमध्ये जाऊन तिथं तुमचे प्रश्न मांडा. तिथं तुम्हाला काही समस्यांवरती सोल्युशन सापडेल. असं लाईक माइंडेड लोकांचं नेटवर्क आलं की मग तुमच्या लक्षात येईल की अरे हे जग किती चांगलं आहे, ह्या जगामध्ये किती कोऑपरेटिव्ह लोक आहेत, सहकार्य करणारी लोक आहेत. तर अशा पद्धतीनं स्वतःला प्रोफेशनली डेव्हलप करत चला, ज्याच्यामुळं मला असं वाटतं की असा एक चांगला शिक्षक वर्ग जर देशाकडे असेल, एखाद्या कोणत्याही विकसनशील आणि विकसित देशाकडे चांगले आणि सक्षम शिक्षक असतील तर त्या देशाचं भविष्य काय असेल हे सांगण्याची गरज नाही. मला स्वतःला देखील असं वाटतं की एका शिक्षकाला ग्लोबल टीचर पुरस्कार मिळून उपयोग नाही, तो अनेकांना, ती एक भारताची प्रथा व्हायला हवी. मला आय वुड लाईक टू सी मोर अँड मोर रणजित सिंग डिसले फ्रॉम महाराष्ट्र अँड इंडिया. आणि तशा शिक्षकांसाठीचाच मी तो माझा टीचर्स इनोव्हेशन फंड्स जो वापरतो आहे की तो त्यासाठीच आहे की शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण कल्पना ज्या स्केलअप करता येतील, शिक्षकांच्या काही नाविन्यपूर्ण आयडियाज असतील ज्या आपल्याला समाजासमोर आणता येतील आणि ज्या एका प्रभावी अशा समस्यांचा उपाय असेल किंवा सोल्युशन असेल तर ते सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठीच तुम्ही आम्ही आहात. वर्गामध्ये देखील आपण इथून पुढे मुलांना
शिकण्यासाठी जास्त उद्योग करणं हे फार महत्वाचं आहे. जसं की मुलांना केवळ पाठ्यघटक पुस्तक आणि त्याच्याशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज न सांगता त्याचा वापर ते दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने करू शकतात हे सांगणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण खूपदा ऐकतो की तुम्हाला बेरीज पुस्तकामध्ये सांगितली, वहीमध्ये बेरीज करता येते, पण त्याच वेळी जर तुम्ही भाजी मार्केटमध्ये गेलात तर तिथलं गणित फारसं तुम्हाला लगेच लक्षात मध्ये कळता येतं. म्हणजे इट्स ऑल अबाउट ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. आपल्याकडे ज्ञान आहे, माहिती आहे, पण त्या ज्ञान आणि माहितीचं उपयोजन करण्याचं कौशल्य आपल्याकडे नाहीये. आणि हेच कौशल्य विकसित करण्याची आता गरज निर्माण आहे. हे 21वे शतक आहे, हे कौशल्याचे शतक आहे. इट्स ऑल अबाउट स्किल. कोणत्या शिक्षकाकडे, कोणत्या नागरिकाकडे कोणती कौशल्य आहेत त्याच्यावरती तो देश आणि तो समाज, तो घटक पुढे जाण्याचं निश्चित होत आहे. म्हणजे आपल्याकडे यंग जनरेशन, युथ जे आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा युथ मध्ये स्किल्ड असणं किंवा स्किल्ड युथ असणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि त्याची पायाभरणी ही शाळेमध्ये, वर्गामध्ये होते आणि त्याच्यासाठीचे शिक्षक, स्किल्ड शिक्षक असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी वारंवार तंत्रज्ञानाचा जास्त अभ्यास देतो, त्याच्यावरती भर देतो, कारण त्याच्यामुळे अधिक वेगाने प्रगती साधता येते आणि मास स्केलवरती ते करता येते. म्हणजे लार्ज स्केलवरती, अनेक विविध लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि त्याच्यातूनच पुढे जाता येतं. हा एक महत्वाचा विषय. दुसरा असा आहे की या शिक्षकांकरिता तंत्रज्ञानाची साधनांची अनुपलब्धता हा देखील तितकाच महत्वाचा विषय. म्हणजे हे मी बोलतोय ते ज्यांच्याकडे साधन आहेत त्यांच्यासाठी ते खरं तर उपयुक्त आहे, त्यांना हे करता येणं शक्य आहे. पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? तर मला असं वाटतं की तुम्ही शेअरिंग ऑन केअरिंग प्रिन्सिपल वरती काम करू शकता का? म्हणजे एक सिंगल डिव्हाइस तुम्ही 8 लोकांमध्ये, 5 लोकांमध्ये करू शकता का? आम्ही आमच्या इथल्या बार्शीतल्या 8 शाळांमध्ये 40 अँड्रॉइड टॅबलेट्सची व्हॅन आमची 8 गावांमध्ये फिरते आणि ते 40 अँड्रॉइड डिव्हाइसेस त्या गावांमधल्या मुलींच्या शिक्षणासाठी वापरले जात आहेत. म्हणजे असं नाहीये की तुम्हाला डिव्हाइसेस जे असतात ते दिवसभर लागतात. स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम मध्ये तुम्हाला ते हवे असतात, 1 तास, 1.5 तास. अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही तुमचं लर्निंग इतर वेळी ऑफलाईन पद्धतीने करू शकता. जेव्हा ऍक्सेस करायचा असतो टीचर्स, लेक्चर्स आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यावेळेस तुम्हाला डिव्हाइसेसची गरज पडते, इतर वेळी मात्र ती नाही पडत. मग असं काही तुम्हाला सोल्युशन्स ब्रेकआउट करता येतं का, याचा देखील विचार तुम्ही करायला हवा. मी मागच्या वर्षी जेव्हा एक वृत्तमालिका लिहिली की कशा पद्धतीने शिक्षक वेगवेगळे प्रयोग करत आहेत लॉकडाऊनच्या काळामध्ये, त्यावेळेस मी एक गुजरातच्या शिक्षकाचं, कच्छ जिल्ह्यातल्या शिक्षकाचं उदाहरण दिलं होतं की त्याने खूप भन्नाट प्रयोग केला होता. की तो काय करायचा, तर तो त्याच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जायचा आणि ग्रामपंचायतीमध्ये साऊंड सिस्टम होती, माईक आणि कर्णा लावलेला. तर तो त्या माईक वरून सगळ्या मुलांना, गावातल्या मुलांना सूचना द्यायचा. त्याच्या असं लक्षात आलं की हा साऊंड, या माईकचा आवाज जो आहे तो खूप दूरवर जात नाहीये. तर मग त्याने काय केलं, त्या माईक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी, कर्णा ज्याला आपण म्हणतो, ते असे गावातल्या 8-9 ठिकाणी ते कर्णे लावले. त्याच्यामुळे तो एकटा जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये बसलेला असतो त्यावेळेस त्याचा आवाज हा पूर्ण गावातल्या सगळ्या मुलांच्या घरापर्यंत ऐकू जातो. आणि मग ती मुलं त्यांच्या घरी कृती करायची, हा इथं बसून त्यांना त्या गोष्टी सांगायचा. म्हणजे बघा, हा शिक्षक रडत बसला का की माझ्या गावामध्ये इंटरनेट नाहीये, माझ्या गावातल्या मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल्स नाहीयेत, माझ्या गावातल्या मुलांकडे पालकांकडे तेवढी क्षमता नाहीये. परिस्थितीवरती मात केली त्यांनी आणि ते त्याच्या दृष्टीनं ते योग्य होतं. तर मला असं वाटतं की कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. त्यामुळे तुम्ही यू शुड ट्राय, तुम्ही प्रयत्न तरी करा. तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली की तुम्हाला हळूहळू यश मिळायला सुरुवात होतं. कारण एका वेळी, एका झटक्यामध्ये यश मिळेल अशी अपेक्षा बिलकुलच ठेवू नये, शिक्षक किंवा आपण इतर विद्यार्थी म्हणून असताना देखील. कारण मला असं वाटतं की माझं एक प्रिन्सिपल आहे की मला आवडतं अपयशी व्हायला, कारण अपयशातूनच मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. यश कशामुळे मिळालंय हे मला फारसं लवकर समजत नाही, पण अपयश का आलं याच्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. त्याच्यामुळे मी अनेक वेळा सांगतो, तुमच्या मुलांना, तुमच्या शिक्षकांना अपयशी व्हायला शिकवा. सगळ्यांनी अपयशी व्हा. एकदा अपयश आलं की तुमच्या गोष्टी लक्षात येतील, अरे कशामुळे नाही झालं आणि मग कशामुळे होऊ शकतं.
हा विश्वास आपल्या मनामध्ये होतो. आणि अपयशाकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिका. यश सगळ्यांनाच मिळेल असं नाही, पण यश मिळून शिकण्याची प्रक्रियेला खंड होऊ शकतो, शिकण्याची प्रक्रिया थांबवू शकते. अपयश मात्र तसं करत नाही. अपयश तुम्हाला शिकण्याला एक स्वल्पविराम देतं आणि पुढे जायला उद्योग करतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आम्ही सर्वजण, जरी आपण अनेक समस्या असल्या, जरी अनेक आपल्या समोर आव्हानं असली, तरी अशा आव्हानांना समोर जाण्यासाठी सकारात्मक विचार आणि त्या आव्हानांमधून काय मला नवीन शिकता येईल या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. आणि तसं करत राहिलो तर मला असं वाटतं की याच्याकडेच आपण पुढे जाऊ शकतो. जरा कल्पना करा, 2030 साली, 2040 साली किंवा 2050 साली कशा पद्धतीने शिक्षण दिलं जाऊ असू शकतं. तुम्हाला असं वाटतं खरंच की त्यावेळी देखील जर समजा दुर्दैवाने कोणती महामारी, नैसर्गिक आपत्ती आली तरी देखील आपला प्रतिसाद तसाच असायला हवा जसा आपण 2020 साली दिलेला आहे? मला वाटतं नाही. 2030 सालच्या, 2050 सालच्या पॅन्डेमिकला किंवा इतर काही महामारी आपत्ती आली तर त्यावेळेचा आपला शिक्षक म्हणून असणारा प्रतिसाद तसा असायला नकोय, तर तो बदललेला असला पाहिजे. आणि म्हणूनच त्याची जी तयारी आता 2020 सालच्या, 21 सालच्या पॅन्डेमिकने आपल्याला शिकवलेलं आहे, कोरोनानेच हे आपल्याला शिकवलेलं आहे की आता आपल्याला फॉरवर्ड, भविष्याकडे बघायला हवं. आता ह्या जुन्या पद्धतीचा उपयोग होणार नाही. जे काही तुम्ही माहिती, ज्ञान पुस्तकातून घेतली होती, तुम्हाला माहिती असेल दरवर्षी आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये तर ऑक्टोबर महिन्यामध्ये जागतिक हात धुणे दिवस असतो, म्हणजे इंटरनॅशनल हँड वॉश डे दरवर्षी साजरा केला जातो. पण तरी देखील कोरोनाच्या स्टार्टिंग पिरियडमध्ये आपल्याला वारंवार हँड सॅनिटाईज करा, मास्क घाला, याच्या वारंवार सूचना द्याव्या लागल्या. म्हणजे शाळेत शिकवलेलं जीवनात वापरू शकलो नाही आपण. त्याच्यासाठी परत एकदा नव्याने गरज निर्माण झाली तुम्हाला मार्गदर्शन करायची, आरोग्याचं शिक्षण देण्याची. हे असं व्हायला नको. आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुस्तकातल्या ज्ञानाच्या पलीकडे जाऊन जीवनाला उपयुक्त ठरणारी कौशल्य, जीवनात आव्हानांना सामोरं जाण्यासाठीची कौशल्य आणि त्याची पायाभरणी ही शिक्षणातून होणार आहे. आणि ती शिक्षणातून होण्यासाठीचे सक्षम शिक्षक तुम्ही आम्ही व्हायला हवं. हाच या शिक्षक दिनाच्या निमित्तानं मला असं वाटतं की तुम्हाला माझं सांगणं असेल. जाता जाता मी एवढंच सांगेल, तुम्ही सर्वजण 21व्या शतकातल्या मुलांना शिकवत आहात. त्या मुलांच्या गरजा, त्या मुलांच्या लर्निंग स्टाईल्स, त्यांचं शिकणं आणि त्यांचं समजून घेणं हे खूप वेगळं आहे. तुम्ही आम्ही 20व्या शतकात शिकलेले शिक्षक आहोत, तर आता आपण स्वतःलाच 21व्या शतकातले शिक्षक बनवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा आज निश्चय करूयात. आणि या ठिकाणीच मी थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर मी कोऑर्डिनेटरला विनंती करतो की काही प्रश्न असतील तर मी काही प्रश्नांची उत्तर देऊ इच्छितो. नक्की सर, खूप छान आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती दिली. विशाल सराफ मी आहे. शुभम जगताप म्हणून आहेत की ज्यांनी आता आपल्याला प्रश्न असा केला आहे की भविष्यामध्ये ऑनलाईन शिक्षण, म्हणजे आता कोविड काळामध्ये शिक्षण पद्धती सध्या पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने चालू, तर भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग आणि प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण पद्धती याच्यामध्ये काही तफावत जाणवेल का, असा त्यांचा प्रश्न आहे. की मुलं आता ऑनलाईन आहेत, मोबाईलवर आहेत आणि ज्याच्या प्रत्यक्ष शिक्षकांना भेटतील त्यावेळेस मग ऑनलाईन शिक्षण आणि प्रत्यक्ष वर्गातले शिक्षण याच्यामध्ये काही फरक आपल्याला जाणवेल का, किंवा तो कशा पद्धतीने भरून काढता येईल आपल्याला? ह्या दोन अध्यापन पद्धती वेगळ्या आहेत. फेस टू फेस टीचिंग करणं आणि ऑनलाईन टीचिंग करणं ह्या कम्प्लिटली डिफरंट वेगळ्या अध्यापन पद्धती इथं इम्प्लिमेंट होतात किंवा तिथं वापरल्या पाहिजेत. जेव्हा आता मुलं तुमच्या वर्गामध्ये प्रत्यक्ष येतील त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन करिता वापरल्या जाणाऱ्या अध्यापन पद्धती, ऑनलाईन मध्ये बेसिकली काय होतं, तुम्हाला क्युरिओसिटी बेस्ड किंवा मुलांना सर्जक विचार करायला लावणारी किंवा कृतीशील बनवणारी अध्यापन पद्धती तिथं असते. आणि जेव्हा वर्गात असते ती मोर कंट्रोल असतो, क्लास तुमचा कंट्रोल्ड असतो, मुलांच्या कृतीवरती तुमचं नियंत्रण असतं. त्याच्यामुळे त्यावेळेस वापरली जाणारी अध्यापन पद्धती मोस्टली शिक्षक व्याख्यान पद्धती किंवा नाट्यकरण पद्धती वापरतात किंवा विज्ञानासारख्या विषयामध्ये डेमॉन्स्ट्रेशन पद्धती वापरतात. ती तुम्हाला फेस टू फेस मध्ये वापरता येते, म्हणजे ऑनलाईन मध्ये इट विल नॉट वर्क, ते वर्क होत नाही. तर मला असं वाटतं की जेव्हा आता ही मुलं येतील तेव्हा ऑनलाईन शिक्षणाचं काय होईल असा पण एक प्रश्न समाजात तुमच्या आमच्यामध्ये येऊ शकतो. तर मला असं वाटतं की ऑनलाईन शिक्षण हा पारंपरिक शिक्षणाचा एक अविभाज्य घटक होऊन राहील.
कारण जेव्हा आता आपण भविष्याकडे बघतोय पॉलिसी लेवलवरती देखील याला दुर्लक्षित करता येणार नाही. कारण जर सातत्याने हे असं होऊ लागलं तर असं एवढं दीर्घकाळ शिक्षणामध्ये खंड पडू देणं हे कोणत्याही राष्ट्राच्या दृष्टीनं हितकारक नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा ही मुलं आता किंवा तुम्ही आम्ही शिक्षक फेस टू फेस परत एकदा शिकवण्यासाठी क्लासरूम मध्ये जाल तेव्हा तुमचं ऑनलाईन टीचिंग हा देखील एक महत्वाचा भाग होऊन जाईल. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देखील तुम्हाला शिक्षकांना प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी काही ऑनलाईन आवर्स अलॉट केलेले आहेत. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं काही कोर्सेस करणं देखील अपेक्षित धरण्यात आलेलं आहे. तर मला वाटतं की त्याचं सुतवाच आता पॉलिसी लेवलवरती झालेलं आहे. ते हळूहळू इम्प्लिमेंटेशन लेवलला ग्राउंडवरती येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला ब्लेंडेड मोडने काम करायचं आहे. पार्शियली आपल्याला ऑनलाईन मध्ये काम करायचं आहे आणि पार्शियली फेस टू फेस देखील करायचं आहे. सो टीचर्सनी आता स्वतःला मोल्ड करून घ्यायचं आहे परिस्थितीनुसार. जसं म्हणलं की पाणी जसं आकार असेल म्हणजे जसं वस्तू असेल तशा आकारामध्ये स्वतःला मोल्ड करून घ्यायचं आणि ते प्रवाही राहतं कायम. तसं शिक्षकांचे विचार शिक्षकांची अध्यापन पद्धती ही कायम प्रवाही राहिली पाहिजे जेणेकरून कोणतीही परिस्थिती आली तर ती आपण अनुकूलन साधू शकू. त्याच्या अनुषंगानेच आपला एक आरोही महाजन म्हणून शिक्षक आहे की ज्या प्राथमिक शिक्षकांनी त्यांचा असा प्रश्न आहे की मोठ्या गटाच्या म्हणजे माध्यमिक विद्यार्थ्यांना कदाचित ह्या शिक्षणाच्या पद्धतीचा खूप चांगल्या पद्धतीने ऑनलाईनचा वापर करताना दिसतात ते मुलं, परंतु पहिली दुसरी म्हणजे तिसरी चौथी पर्यंत जे लहान गटातले विद्यार्थी आहेत तर त्यांचा ऑनलाईनचा पाया भक्कम करताना काय आपली मदत म्हणजे आपण त्यांना अजून काय कशा पद्धतीने आपण त्यांना मदत करू शकू जेणेकरून हीच विद्यार्थी पुढे भविष्यामध्ये माध्यमिक साठी येणार आहे आणि त्यांचा पाया जर भक्कम नसेल तर कदाचित हे प्रश्न पण निर्माण होऊ शकतात. कारण ही सगळी पिढी जी पहिली दुसरीची जी नवीन शिक्षण पद्धती विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही शिक्षण पद्धती पूर्णतः वेगळी असणार आहे. तर याबाबत आपलं थोडंसं मार्गदर्शन त्या घेऊ. पहिली दुसरीची छोटीशी वयातली मुलं आहेत आणि ती ऑनलाईन मध्ये काही फारसं कशा पद्धतीने शिकतात शिकलं जात ह्याच्याविषयी खूप प्रश्न आहेत की का हे प्रश्न निर्माण होण्याचं महत्वाचं कारणच मी हे सांगतोय की टीचर्स आर नॉट ट्रेन फॉर दीज सर्व थिंग्स. शिक्षकांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण नाहीये त्याच्यामुळे ती समस्या आपल्याला अधिकच उग्र आणि गुंतागुंतीची होताना दिसते. म्हणजे मग या लहान मुलांना कशा पद्धतीने शिकवावं तर आपण ट्रॅडिशनल पद्धतीने जसं वर्गात शिकवतो तसं खडूपाळा घेतो मागं ठेवतो समोर कॅमेरा ठेवतो आणि तशा पद्धतीने शिकवायला जातो. सो ऑनलाईन शिक्षण हे प्रभावी कसं करता येईल याच्या दृष्टीने विचार करा. ते प्रभावीच नाहीये मग ते वरच्या वर्गातल्या मुलांनाच उपयुक्त आहे खालच्या वर्गातल्या मुलांना ते उपयुक्त नाहीये असं समजू नका. माझा जो छोटासा पुतण्या आहे तो आता 5 वर्षाचा आहे तर त्याच्या ऑनलाईन क्लासमध्ये पण मी जात असतो आणि मग त्या मुलांना खूप ऍक्टिव्हिटी करायला आवडतं. म्हणजे उठणे बसणे टाळ्या वाजवणे त्या शिक्षक काहीतरी त्यांना सांगतात जा तुझ्या घरातून स्वयंपाकघरातून हे घेऊन ये ते घेऊन ये. इट्स ऑल अबाउट एंगेजिंग. ही जी लहान मुलं असतात त्यांना एंगेज करून ठेवावं लागतं ऑनलाईन क्लासमध्ये. सातत्याने ती विचलित होत असतात सातत्याने त्यांचं मन जे आहे ते चंचल असतं आणि या अशा चंचल मनाच्या मुलांना ऑनलाईन टीचिंग मध्ये खिळवून ठेवणं हेच तर त्या शिक्षकाचं कौशल्य आहे आणि ते शिक्षकाने करायला हवं ना की आपण ते फक्त. म्हणजे तुम्हाला अशी अपेक्षा आहे का की तुम्ही शिकवत असताना मुलांनी असं मख्ख चेहऱ्याने गप्प बसावं जसं ती वर्गात बसतात तुमचं ऐकतात कारण तुमच्या समोर असतात त्यांना ते ऐकतात शरीराने तिथं असतात मनाने कुठेतरी दुसरे असतात. ऑनलाईन शिक्षणाने त्यांना काय केलं मनाने आणि शरीराने बाहेर जाण्याची संधी दिली आणि शिक्षकांना तो क्लास कंट्रोल करता येईना म्हणून मग ते दोघांसाठी पण थोडंसं गोंधळाचं वातावरण होऊ लागलं. तर मला असं वाटतं की तुम्ही मुलांना व्हर्च्युअल एंगेजमेंट क्लासरूम एंगेजमेंट नावाचा जो प्रकार असतो क्लासरूम मॅनेजमेंट असतो. आम्ही डीएडला असताना मी स्वतः डीएडला असताना आम्हाला क्लासरूम मॅनेजमेंट हा टॉपिक होता की कसं क्लासचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. तर ते आता इम्प्लिमेंटेशन स्टेजला आलेलं आहे. म्हणजे ते केवळ मी डीएडला शिकून उपयोग नव्हता तर ते आता मला प्रत्यक्षात वापरण्याची वेळ आलेली आहे. तर मला असं वाटतं की त्याला लिमिट नाहीये. तुम्हाला असं माहिती आहे का की तुमच्या शाळेतल्या तुमच्या वर्गातल्या मुलांना तुम्ही कधी मोबाईल कसा वापरावा हे शिकवलंय का किंवा तुम्ही आम्ही कधी हाऊ टू यूज मोबाईल याचं काही कुठं प्रशिक्षण घेतलंय का नाही घेतलेलं. सो मुलं स्वतःच तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्वतःच शिकत राहतात. त्यांनी कसं शिकावं हे सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. ते वेगळ्या मार्गाने तर जात नाहीयेत ना. कोणते योग्य मार्ग आहेत हे सांगण्याचं काम शिक्षकांचं आहे.
अनुषंगाने एक असा प्रश्न या शिक्षकांच्या मान होता की मुलांचा मोबाईलचा वापर अधिक होतोय, म्हणजे थोडे ऍडिक्ट होत चाललेले. तर ऑनलाईन शिक्षणानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे विद्यार्थी वर्गाकडे वळतील का? कारण आता युट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सारी शिक्षणाची साधनं आता विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात, ते वेगळे ऍप्स म्हणा, युट्यूब किंवा काही ऑनलाईन याच्यातून. तर मग खऱ्या अर्थाने जर वर्गाकडे म्हणजे त्याचा थेट परिणाम आपल्या वर्गातील शिक्षण पद्धतीवर होऊ शकेल का? किंवा तो टाळण्यासाठी शिक्षकांनी काय प्रयत्न केले पाहिजेत? आणि त्याच अनुषंगाने दुर्गम भागामध्ये सध्या ह्या अजूनही काही या म्हणजे सुविधा उपलब्ध नाहीयेत. तर ही विद्यार्थी थोडी यापासून वंचित राहिले असं आढळतंय, कारण ते ऑनलाईन पण नाहीत आणि क्लासमध्ये पण नाहीयेत. तर मग या अशा विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी काय नवीन पूर्ण प्रयोग केले पाहिजेत यावर थोडंसं आपलं मला मार्गदर्शन. हो, हे बिलकुलच मान्य करायला हवं की ऑनलाईन शिक्षण हा काही सगळ्याच वयोगटातल्या आणि सगळ्याच बॅकग्राऊंडच्या, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडच्या मुलांसाठीचा तो एक बेस्ट सुटेबल पर्याय आहे असं नाहीये. तो अनेकांसाठी अफोर्डेबल आहे, अनेकांसाठी तितकासा नाही पण आहे. म्हणजे याच्यामुळे अहेरे आणि नाहेरे वर्गातली दरी पण वाढू लागलेली आहे. म्हणजे ज्यांच्याकडे ते नेटवर्क, ते मोबाईल डिव्हायसेस, इंटरनेट अफोर्ड करू शकतात ते पुढे चाललेले आहेत, आणि जे करू शकत नाही ते परत मागे चाललेले आहेत. म्हणजे शिक्षणातून समता आणि समानता निर्माण होणं अपेक्षित असतं, तर ती आता असमानता जास्त वाढू लागलेली आहे असं हे चित्र दिसतं आहे. हे मान्य करायला हवं. पण ही तर शिक्षकांचाच खऱ्या पद्धतीनं रोल लक्षात येतो. जेव्हा तुम्ही दुर्गम भागातला शिक्षकांचा विचार सांगता की तिथं कशा पद्धतीनं हे करतात, मी तुम्हाला धुळे जिल्ह्यातल्या एका शिक्षकाचं उदाहरण देतो. मी धुळे जिल्ह्यातल्या अशाच एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो आणि तिथं 5 शिक्षकांना आयोजकांनी आमंत्रित केलं होतं. तर ते शिक्षक, त्यांचं आडनाव शेख होतं. तर ते शिक्षक रोज 5 किलोमीटर डोंगर दऱ्यातून जाऊन त्यांच्या मुलांना टेकडीवरती बोलवायचे. ते गावात जात नसेल तर गावाच्या टेकडीवरती बोलवायचे आणि त्या मुलांचं शिक्षण निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांनी करवत आणलं होतं. म्हणजे त्यांनी छोटे छोटे व्हिडिओ आम्हाला दाखवले कशा पद्धतीने त्यांची मुलं माळ रानावर बसून निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिकत आहेत. निसर्ग हा तर आमच्याकडून आमच्यासाठी खूप मोठा शिक्षण घेण्याचा, माहिती घेण्याचा स्रोत आहे. अशा स्रोताकडून तुम्ही शिकण्याची संधी त्या शिक्षकाने दिली आणि ते एक कौशल्य त्या शिक्षकाने दाखवलं. या उदाहरणावरूनच मला असं वाटतं की मी उदाहरणं देऊन काय सांगतो आहे तुम्हाला, तर मी हा एक सकारात्मक विचार सांगतो आहे. याच्यासाठीचं सोल्युशन हे आम्हीच शोधणार आहोत, ना की तिसरा कोणी येऊन सांगेल किंवा रणजित डिसलेस तुम्हाला सांगेल की हे दिस इज द बेस्ट फिजिबल सोल्युशन. असं नाहीये. कारण तुमची परिस्थिती, तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करता ही खूप भिन्न आहे. या परिस्थितीमध्ये कोणते सोल्युशन्स ट्राय आउट करता येतात ह्याच्यासाठीची उदाहरणे मी तुम्हाला देतोय. सो तुम्ही यातलं कोणतं तुम्हाला सुटेबल होतं, कोणतं तुम्हाला फिजिबल आहे हे पाहणं तुमचं काम आहे. तुम्हाला असं होतं की ह्या उदाहरणातून तुम्ही हेच शिकायचं आहे की अशा शिक्षकांनी विपरीत परिस्थितीमध्ये काम केलं तर मग आपल्याला याच्यापेक्षा वेगळं किंवा हेच ट्राय आउट करता येऊ शकतं का, असा विचार करा. सर, याच अनुषंगाने आपल्याकडे काही म्हणजे भाषा विषय सध्या शिक्षणावर सहज आहे, कारण ते संवादात्मक विषय आहेत. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा इतिहास सारखे. पण काही अनुषंगाने जे मॅथमॅटिक्स म्हणजे गणित भूमिती सारखे जे विषय आहेत की जे खरं तर खडू फाळल्याशिवाय त्याचा आनंद घेणं फार वेगळा असतो, कारण प्रत्यक्ष वर्गात गणित शिकणं किंवा भूमिती शिकणं तर हा एक अनुभव वेगळा असतो. तर ऑनलाईनच्या या याच्यामध्ये गणित भूमिती हे विषय कशा पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजेत आणि त्याचा खरंच म्हणजे कितपत मुलांना इम्पॅक्ट कसा देता येईल या अनुषंगाने काही प्रश्न आपल्याला आताचा प्रश्न किंवा मागाचा प्रश्न जे आहेत ना, हे फक्त तुम्ही त्याचा टॉपिक चेंज करतोय पण कॉन्टेक्स्ट मात्र सेम आहे. म्हणजे भाषाविषय ठीक आहे, मग गणित आणि भूमितीसारखे काय करायचं. मग आता थोड्या वेळाने कुणी तर म्हणेल सर ते ठीक आहे, गणिताचं पण ठीक आहे, विज्ञानासारखा विषय जिथं आम्हाला करूनच बघावं लागतं, इतिहासासारखं. मी काय विचार करतोय तुमच्या लक्षात येतंय का सांगा. बघा, तुम्ही टॉपिक, विषय हा घटक बाजूला ठेवा, मुलांना शिकण्यासाठीची पूर्वतयारी ऑनलाईन मध्ये करून घ्या. आणि ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल आणि ते पूर्वतयारी करण्यासाठी तुमचं क्रिएटिव्ह माइंड वापरायचं आहे. गणित जर तुमच्या मते फळ्यावरती शिकवल्यावरती मुलांना शिकता येतात, असं समजा की ज्या काळामध्ये खडू फळा नव्हता त्यावेळी मुलं कशी शिकत होते, त्यावेळेस त्या शिक्षकांनी कशा पद्धतीने मुलांना शिकवलेलं असेल, हा तरी विचार तुम्ही करा. म्हणजे आपण 21व्या शतकात आलो आणि आपल्याला असं क्षणभर कल्पना करा की
आज माझ्याकडे खडूफळा नाहीये तर आणि मी गणिताचा शिक्षक आहे, तर मी मुलांना कशा पद्धतीनं शिकवणार? तुम्हाला माहितीये काही शिक्षक गणिताच्या कोडी तयार करतात, गणिताच्या कविता तयार करतात आणि त्याच्यातून ती सूत्र पाठ करून घेतात. इट्स ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी. आणि ती क्रिएटिव्हिटी हेच तर याच्यावरचं सोल्युशन आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट टॉपिक, सब्जेक्ट ऑर द एरिया. नाहीतर मग पुढचा प्रश्न असा येईल, सर मग गणिताचं झालं हे, आम्हाला इतिहास समाजशास्त्राचं सांगा सर, ते कसं करायचं? मग कुणी म्हणेल सर इंग्रजी कसं काय शिकवायचं याच्यातून? इट्स नॉट, आय एम नॉट, तुम्हाला काय मी याचं सोल्युशन नाही सांगू शकणार, कारण आय एम नॉट एक्सपर्ट तुमच्या त्या विशिष्ट विषयातला. मी फक्त हा विचार तुम्हाला आज हे सांगतोय की बी पॉझिटिव्ह आणि प्रत्येक गोष्टीतून क्रिएटिव्ह विचार करायचा आहे, ज्याच्यातून सोल्युशन निघू शकतं, ना की समस्यांविषयी फारसं बोलू. तर नक्की शिक्षक त्या दिवशी नक्कीच प्रयत्न करते, कारण कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की मागील 1-1.25 वर्ष शिक्षकांनी खूप मेहनतीने ह्या सगळ्या गोष्टीत काम केलं, वेगळे प्रयोग, नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले, काहींनी ते टेक्नॉलॉजी आत्मसात सुद्धा केली. तर याच अनुषंगाने या वेबिनारच्या माध्यमातून जसं ज्या पद्धतीने आपण ग्लोबल टीचर अवॉर्ड जो विजेते आपण राहिले आणि भारतात सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, तर एक राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्त आपण एक छान संदेश खरं शिक्षकांनी काय देऊ शकाल की जे ते स्वतःचा सर्वांगीण विकास करत असताना विद्यार्थ्यांचाही करू शकतील आणि हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांशी सुद्धा त्यांचा छान संवाद ऑनलाईन काळात सुद्धा राहिलाय, तोच भविष्यात कशा पद्धतीने ते पुढे चालू ठेवू शकतील यावर आपलं थोडंसं मार्गदर्शन अपेक्षित आहे. मला असं वाटतं की या आजच्या ह्या 2021 सालच्या शिक्षक दिनी जर शिक्षकांना काही मला सांगायचं असेल, संदेश द्यायचा असेल, की मला असं म्हणायचं की शिक्षकांनी आता अधिक चांगले शिक्षक आणि अधिक चांगली शिक्षण प्रक्रिया करण्यासाठीचा आपला हातभार लावण्याची वेळ आलेली आहे. आता आपण इतरांकडे बोट दाखवून, सरकारला नावे ठेवून किंवा पॉलिसीच्या लोकांना किंवा ब्युरोक्रेसीला नाव ठेवून चालणार नाहीये. आता आपल्यालाच काहीतरी इट्स टाइम ऑफ ऍक्शन, ही कृती करण्याची वेळ आहे आणि ती वेळ आता येऊन ठेपलेली आहे. तुमचं क्रिएटिव्ह माइंड, तुमची क्रिएटिव्हिटी आणि क्युरिओसिटी ही मुलांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं त्यांना अधिक चांगलं शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरेल याचा आम्ही विचार करायला हवा, ना की स्वतःला समस्यांच्या जोखडामध्ये किंवा जाळीमध्ये अडकवून त्याच्याविषयीचं नकारात्मक चित्र निर्माण करून मग तुम्ही स्वतःला अजून 10 वर्ष मागे घेऊन जाल. तर लुक फॉरवर्ड, पुढचा विचार करा. 2030 सालच्या शिक्षक होण्यासाठी मला काय काय कौशल्य आत्मसात करावे लागतील, 2030 सालच्या माझ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीच मी कितपत तयारी करायला, तर त्याची पायाभरणी करण्याची वेळ आता 2021 मध्ये आलेली आहे. आतापासून सुरुवात करा, म्हणजे जर तुम्हाला 2025 मध्ये किंवा 30 मध्ये त्या काळच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचे सक्षम शिक्षक तुम्ही होऊ शकाल. आपण सगळ्यांनीच पाहिलं की शिक्षक हा समाजातील एक महत्वाचा आणि फार महत्वाचा घटक आहे, कारण एक नवी पिढीण्याचं काम शिक्षक करत असतात आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांच्या शिक्षण पद्धती म्हणजे त्यांच्या शिकवण्याच्या त्या पद्धतीमुळे होत असतो. एक आदर्श विद्यार्थी, एक आदर्श नागरिक घडताना शिक्षकांचं फार मोलाचं योगदान आहे. एक सक्षम नागरिक घडताना विद्यार्थी सर्वांगीण त्याचा विकास कसा होईल यासाठी शिक्षक प्रयत्न करतातच. तर याच अनुषंगाने काही नवीन कोर्सेस किंवा नवीन काही क्लुप्त्या त्यांचा समविकासाठी सर आपण काही सुचवल्या तर आमच्या शिक्षकांना नक्कीच आवडतील. येस, शेवटच्या या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण इथं थांबूया. मी जसं मगाच्या माझ्या भाषणामध्ये देखील थोडंसं सांगितलं होतं की काय वेगळ्या पद्धतीचं शिक्षण आणि कशा पद्धतीनं कोणत्या प्लॅटफॉर्मवरती शिक्षक जाऊ शकतात. मी तुम्हाला 2-3 प्लॅटफॉर्मची मग ओळख करून दिली की नॅशनल जिओग्राफिक सोसायटी, तुम्ही नॅशनल जिओग्राफिक चॅनल पाहत असाल तर त्यांची शिक्षकांसाठी खूप चांगली कम्युनिटी आहे. तिथं ते सायन्स शिकवतात, तिथं ते जिओग्राफी शिकवतात, हिस्ट्री शिकवतात. हिस्ट्री शिकवतात म्हणजे काय, तर हिस्ट्रीच्या शिक्षकांसाठीचे कोर्सेस ते तिथं ठेवतात. ते कोर्सेस तुम्ही फ्रीमध्ये आहेत. मी ज्या या कम्युनिटीजचा उल्लेख करतो आहे या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट कम्युनिटी आहेत. शिक्षकांना तिथले कोर्सेस करण्यासाठी आणि तिथली माहिती ज्ञान मिळवण्यासाठीचं एकही रुपया द्यायची गरज नाही. मी स्वतः आय एम पार्ट ऑफ ऑल दिस कम्युनिटीज. तर तिथं देखील तुम्हाला जाऊन स्वतःच्या ज्ञानामध्ये भर घालता येईल, अपडेट आणि अपग्रेड करता येईल स्वतःला. आणि त्याच वेळी तुम्हाला क्रिएटिव्ह शिक्षक पाहिजे असतील किंवा क्रिएटिव्ह काहीतरी ऍक्टिव्हिटीज पाहिजे असतील तर त्या देखील तुम्हाला तुमच्यासाठी तिथं उपलब्ध आहेत.
तुम्हाला काही छोटे छोटे प्रोजेक्ट डिझाईन करायचे असतील किंवा चांगले प्रोजेक्ट तुमच्या शाळांमध्ये राबवायचे असतील, जसं मग उल्लेख केला की सर आम्ही तिसरीच्या मुलांना किंवा लहान वयातल्या मुलांना ऑनलाईन टीचिंग कसं करावं, तिथल्या शिक्षकांचे व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल, अरेच्या हे तर किती सोपं आहे, मी हे करू शकतो. तुमच्या समोर एक्झाम्पल दिसलं की मग आपल्याला जरा बरंच वाटतं. आपल्याला सवय असते, समोर नेता लगेच व्हायला आवडत नाही. कोणी नेता असेल तर त्याला आपण फॉलो करतो. नेता इन सेन्स मी म्हणतो की एक्झाम्पल काही असेल तर ते फॉलो करायला आपल्याला खूप साधं सोपं वाटतं, ना की स्वतःच एक्झाम्पल बनायला फारसे आपण लगेच तयार होत नाही. तर मला असं तसं एक्झाम्पल्स, त्याची उदाहरणं तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरती मिळतील. आणि तसा प्लॅटफॉर्म इफ सकाळ कुड डू दॅट आणि ते पण मराठीत करू शकलात तर ते पण खूप चांगलं असेल. पण तसे प्लॅटफॉर्म सध्याच्या घडीला तरी मला असं वाटतं की ते इंग्रजीमध्ये आहेत, तिथून तुम्ही ते माहिती करून घेऊ शकता आणि स्वतः अपडेट करू शकता. थँक्यू सो मच. आजच्या या शिक्षक दिनी सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं सर्व शिक्षक बांधवांनी लाभ घेतला आणि तुमचे चांगले प्रश्न देखील मला विचारले. 1 तासभर मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, याबद्दल मी आयोजकांचा आणि तुमच्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि सकाळ माध्यम समूह यांच्या वतीने भारतातील पहिले ग्लोबल टीचर अवॉर्ड शिक्षक विजेते श्री रणजितसिंह दिसले सर यांनी शिक्षणाची नवी वाट यावर आपल्याशी खूप छान असं मार्गदर्शन संवाद साधला. मी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने उपस्थित सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक पालकांचा विशेष आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आपण डिझी मराठी ही नवीन ऍप आपण लॉन्च करतोय, जो आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. आपण सगळ्या मार्गदर्शन विवरणात सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि शिक्षक दिनाच्या सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा प्रदान करतो. धन्यवाद.